नमस्कार, मी श्रद्धा. कृषी समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा आपला विषय आहे फुलपाखरू. नदी, नाले, पहाड, हिरवळ, कीटक, कृमी आदी साऱ्या गोष्टी निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य. याच सौंदर्यात भर घालणाऱ्या फुलपाखराला विसरून कसे चालेल? नकोरे धरू चिमटीत फुलपाखराचं नाजूक अंग, हात लावण्याआधीच दुखतोय पाखराचं रंग. अशाच काही रंगबिरंगी, नाजूक आणि सुंदर फुलपाखरांचं विश्व खास तुमच्यासाठी घेऊन येतोय कृषी समृद्धीच्या माध्यमातून. अधिक माहिती आपण जाणून घेतोय याविषयी डॉक्टर आशिष टिपले यांच्याकडून. नमस्कार. माझं नाव डॉक्टर आशिष टिपले, विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग, विद्याभारती कॉलेज सेलू, वर्धा. फुलपाखरे हे कीटक वर्गात येतात आणि कीटक वर्गामध्ये ऑर्डर लेप्रोप्टेरा याच्या अंतर्गत येतात. कीटक म्हणजेच क्लास इन्सेक्टा आणि क्लास इन्सेक्टामध्ये 29 ऑर्डर्स आहे. त्यापैकी लेप्रोप्टेरा एक ऑर्डर आहे. त्याच्यात 2 वर्ग पडतात, एक फुलपाखरू आणि पतंग. तर आपण फुलपाखराबद्दल माहिती घेऊया. फुलपाखरे हे इन्सेक्ट वर्गात येतात, कीटक वर्गात येतात. तर इन्सेक्ट जो आहे त्याला 6 पाय असतात, म्हणून आपण त्याला इन्सेक्ट म्हणतो. फुलपाखरे हे जनरली दिवसा उडतात आणि पतंग हे रात्री ॲक्टिव्ह असतात. आणि दुसरा मेजर जो डिफरन्स आहे, त्याच्या ज्या मिशा असतात, त्या फुलपाखरांच्या मिशा वरच्या दिशेने थोड्याशा क्लब शेप असतात, निमुळत्या असतात. आणि पतंगांमध्ये त्यांच्या मिशा एक तर सरळ असतात किंवा झाडाच्या पानाची जे अरेंजमेंट सिलिएटेड या अरेंजमेंटमध्ये असतात. तिसरा डिफरन्स म्हणजे त्याची जे कलरेशन असतात, फुलपाखरांमध्ये खूप जास्त ब्राईट कलर असतात आणि पतंगांमध्ये ते डल कलर असतात. चौथा डिफरन्स म्हणजेच त्याचे जे बॉडी असते, फुलपाखरांची स्लिम असते आणि मॉथची जी बॉडी असते ते रोबस्ट असते, बल्की असते. आणि फुलपाखरांचा उपयोग असा आहे की फुलपाखरे हे आपल्या अन्नसाखळीचा भाग आहे. दुसरा आपल्या एन्व्हायरमेंटल इंडिकेटर आहे, सूचक आहे. फुलपाखरे हे आपल्या सूचक आहे. आणि तिसरा इम्पॉर्टन्स आहे त्याचं, ते पॉलिनेशन करतात. म्हणजे प्लांटच्या रिप्रोडक्टिव्ह सक्सेससाठी त्याला पॉलिनेशनची गरज असते आणि त्यालाच मराठीत परागीकरण म्हणतात. परागीकरणाचे काम तो करतो. आणि सूचक म्हणजे फुलपाखरे सूचक असतात. काही स्पेसीज आम्ही आयडेंटिफाय केल्या आहे, त्या सूचक म्हणून काम करतात. जसं एखाद्या आपण हॅबिटॅटमध्ये गेलो आणि तिथे जर त्या प्रजाती मिळत असेल ज्या आपण सूचक म्हणून घोषित केल्या आहे किंवा त्याला आपण कन्सिडर केल्या आहे, तर त्या मिळत असेल तर आपण समजायचं की तो एरिया किंवा तो हॅबिटॅट जो आहे तो नॉन पोल्युटेड आहे. आणि त्या स्पेसीज जर मिळत नसेल तर आपण असं म्हणू शकतो की तो एरिया पोल्युटेड आहे किंवा तो हॅबिटॅट पोल्युटेड आहे. आणि फुलपाखरे हे बऱ्याचशा रेअर प्लांटचं पॉलिनेशनचं काम करतात आणि ते प्लांटला सर्व्हिस देतात. त्याच्या मोबदल्यात फुलपाखरांना त्यांच्या फुलांचा रस मिळतो. तर फुलपाखरे जे आहेत त्यांची लाईफ सायकल हे 4 स्टेजेसमध्ये असते. अंडी, सुरवंट किंवा अळी म्हणतो आपण, आणि तिसरी स्टेज आहे त्याची कोश किंवा त्याला इंग्लिशमध्ये प्युपा म्हणतात. चौथा ॲडल्ट, वयस्क फुलपाखरू. तर अंडी जे असते ती वयस्क फुलपाखरे मेटिंग करतात आणि फुलपाखरे मेटिंग केल्यानंतर त्याच्या एक स्पेसिफिक प्लांट्स असतात. स्पेसिफिक म्हणजे त्यांना जे
त्यांचे नेक्टर होस्ट प्लांट्स असतात, त्या स्पेसिफिक प्लांटवरच ते अंडी देतात आणि 8 ते 10 दिवसानंतर अंडी इन्क्युबेट होऊन त्याच्यातून छोटासा लार्वा निघतो, त्यालाच अळी म्हणतो आपण. आणि तो निघाल्यापासून तर निघाल्यापासून तो कंटिन्युअस त्या झाडाच्या पानावर फिडिंग करतो, होरेशियसली फिडिंग करतो आणि त्यानंतर तो फिडिंग बंद करतो आणि प्युपेशनमध्ये जातो. म्हणजे सुरवंटाचं रूपांतर कोशांमध्ये होतं आणि कोश हा 10 ते 12 दिवसानंतर कोशामध्ये फुलपाखरू असतो आणि त्या स्टेजेसमध्ये तो हालचाल करत नाही आणि त्या स्टेजमध्ये तो हालचाल करत नाही आणि 10 ते 12 दिवसानंतर तो त्याच्यामध्ये वयस्क फुलपाखरू तयार होऊन त्या कोशांमधून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तो अजून मेटिंग करतो आणि अजून अंडी देतो. अशी त्याची लाईफ सायकल कंटिन्युअस चालू असते आणि त्याचे तुम्ही जर चारही लाईफ सायकलचे भाग बघितले तर चारही भागांमध्ये विविधता आहे. त्यालाच आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो. आपल्या भारतात फुलपाखरांच्या जवळपास 1500पर्यंत जाती मिळतात आणि आपल्या महाराष्ट्रात जवळपास 280 स्पेसीस रिपोर्ट झालेले आहे आतापर्यंत. आणि विदर्भात जर म्हणाल तर विदर्भ रिजनमध्ये 175 फुलपाखराच्या प्रजाती आतापर्यंत आढळून आलेल्या. आताच आम्ही बिग बटरफ्लाय मंथ सेलिब्रेट केलं सप्टेंबर 2020. तर या मंथमध्ये आपल्या विदर्भात 3 प्रजाती ॲडिशन झाल्या. त्या कॉमन बँडेड पिकॉक, रेड आय आणि मोरेज एस असे 3 फुलपाखरे आपल्या लिस्टमध्ये ॲड झालेले आहे. आणि विदर्भात काही रिजन्स पर्टिक्युलर बोर सँच्युरीमध्ये 114 प्रजाती शोधलेल्या आहे आणि नागपूरला 147 स्पेसीस आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या आहे. फुलपाखराचं बॉडी जे आहे ते त्याला हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन अशा 3 रिजनमध्ये डिवाईड झालेलं असते. आणि हेड रिजनमध्ये त्याचे डोळे असतात. त्याला एक डोळा नसतो आपल्यासारखा, त्याला ओम्बेटिडिया असतात. खूप सारे छोटे छोटे डोळे मिळून एक डोळा बनतो, त्यालाच कंपाऊंड आईज म्हणतात. दुसरं त्याचं जे माउथ पार्ट जे आहे ते कॉईल स्ट्रक्चर असतं, प्रोबोसिस म्हणतात त्याला. स्ट्रॉसारखं एक ॲपॅरेटस असते जे फुलातून मध गोळा करण्यासाठी वापरतात, त्यालाच प्रोबोसिस म्हणतात. आणि थोरॅक्समध्ये त्याला विंग्स असतात. 2 फोर विंग्स असतात, समोरचे पंख, आणि 2 हाइंड विंग, त्याला मागचे पंख, असे 4 पंख असतात. आणि फुलपाखरांमध्ये ह्या पंखाचं खूप महत्त्व आहे, कारण त्याचं जे आयडेंटिफिकेशन आहे, त्याचं रीतसर आयडेंटिफिकेशन जे आहे त्याच्या पंखांवरच्या मार्किंग्स. आणि ते पंख जे असतात ते पावडरी स्केल्सपासून बनलेलं असतात. आणि ते रोज सकाळी फुलपाखरे ते जे त्याचे विंग्स आहे ते सुकवतात, उन्हात सुकवतात, त्यालाच बास्किंग म्हणतात. तर हा बेस्ट टाईम आहे तुम्हाला जर फुलपाखरे बघायचे असेल तर सकाळी मॉर्निंगला तुम्ही फुलपाखरांना बघायचं असेल तर बास्किंग 8 ते 11 या रेंजमध्ये फुलपाखरे तुम्हाला बास्किंगमध्ये जास्तीत जास्त मिळतात. वयस्क फुलपाखरे जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते स्ट्रिक्टली लिक्विड फीडर असते. ते असे काही खात नाही, ते फक्त लिक्विड फीडिंग करतो. आणि लिक्विड फीडिंग म्हणजे फुलांचा रस. पण काही फुलपाखरे असेही आहेत जसं कॉमन इव्हनिंग ब्राऊन, असे फुलपाखरं आहे ते झाडांचं सॅप म्हणजे झाडाचा रस पितात. काही फुलपाखरे आपल्या पिकलेल्या फळांवर फिडिंग करतात. काही फुलपाखरे ॲनिमल ड्रॉपिंग्सवरही फिडिंग करतात. आणि अजून एक इंटरेस्टिंग बिहेवियर आहे फुलपाखरांमध्ये, ते म्हणजे मड पडलिंग, त्याला चिखलपान म्हणतात मराठीत. काही फुलपाखरे तुम्ही फॉरेस्ट रिजनमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल खूप सारे फुलपाखरे एका ठिकाणी चिखलपान करताना दिसतात, त्यालाच मडपडलिंग म्हणतो आपण. तर ते जनरली जे मडपडलिंग करतात फुलपाखरे ते सगळे नर फुलपाखरे असतात. नर फुलपाखरांना मेटिंग करण्यासाठी काही न्यूट्रिएंटची गरज असते आणि ते न्यूट्रिएंट्स जे असतात ते त्या चिखलातून त्यांना मिळतात. म्हणून तुम्हाला त्यालाच आपण मेल ॲग्रिगेशनही म्हणतात. तर हे एक इंटरेस्टिंग बिहेवियर आहे फुलपाखरांचं. वयस्क फुलपाखरे जे आहे ते फ्लावरवर फिडिंग करतात, म्हणजे फुलांचा रस घेतात, पण कोणत्याही फुलाचा रस घेत नाही. त्याचे स्पेसिफिक प्लांट्स असतात
आणि जर ते स्पेसिफिक प्लांट मिळाले नाही तर ते त्यांची जे जीवन धोक्यात येऊ शकते. तर ते कोणत्याही प्लांटवर फिडिंग करत नाही आणि त्याचं कोरिलेशन असते. म्हणजे फुलांचा आकार आणि त्याच्या ज्या प्रोबोसिस, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तो लिक्विड फीडर असतो आणि त्याला प्रोबोसिस असतो, सारखं स्ट्रक्चर असते. तर त्याचं कोरिलेशन ॲक्च्युली मी त्याच्यावर काम केलेलं, भरपूर रिसर्च केला. ॲलोमेट्री रिलेशन, त्याचं ॲडल्ट बटरफ्लाय फिडिंग कसं आहे. तर त्याच्यात मला आढळलं की फुलाचं जे डेप्थ असते, करोला डेप्थ, त्याचा आणि त्या प्रोबोसिसचा डायरेक्ट कोरिलेशन आहे. जर प्रोबोसिसचा आकार जो असतो त्या फुलांच्या डेप्थपेक्षा नेहमी मोठा असतो, त्याच्यामुळं तो फ्लावरचं जे नेक्टर आहे ते ॲक्सेस करू शकतो. तर वयस्क फुलपाखरे मी तुम्हाला लाईफ सायकल सांगितलेली आहे की 4 स्टेजेसमध्ये असते. तर त्याचे आपण ॲडल्ट नेक्टर फिडिंग प्लांट्स पण बघितले. तर त्याचे जे लार्वल होस्ट प्लांट्स आहे, जे वयस्क फुलपाखरू ज्या पानांवर अंडी देतो ते पण स्पेसिफिक असतात. कोणत्याही झाडावर ते अंडे देत नाही. त्याचे स्पेसिफिक होस्ट प्लांट्स आहे, त्यावरच ते अंडे देतात. आणि ते अंडे देताना ते तो प्लांट बरोबर ओळखतात. त्यांच्या माउथ, त्याच्या अँटिना रिजनमध्ये काही सेन्सिलाज असतात आणि ते बरोबर ओळखतात त्या झाडांना आणि त्याच्यावर अंडी देतात. तर अंडी दिल्यानंतर फुलपाखरेची लाईफ सायकल मी ऑलरेडी सांगितलं आहे. तर जर आपल्याला ती प्लांट्स आयडेंटिफाय केले आहे आणि तुम्ही जर त्याचे नेक्टर आणि लार्वल होस्ट प्लांट्स तुम्ही जर आपल्या सिटी गार्डन्समध्ये आणि किंवा बटरफ्लाय गार्डन बनवून किंवा आपलं नॉर्मल प्लांटेशन ड्राईव्ह करतो तिथे जर आपण फुलपाखराला सपोर्टिंग प्लांट जर प्लांटेशन केले तर नक्कीच आपण बटरफ्लाय कन्झर्वेशन करू शकू. तुम्हाला जर फुलपाखरांवर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टीची आवश्यकता पडते. जसं एक बायनॅक्युलर, एक कॅमेरा आणि एक नोटबुक आणि एक फील्ड गाईड पुस्तक, म्हणजे फुलपाखरांवरील पुस्तक, फील्ड गाईड. तर या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे. आणि सगळ्यात आयडियल टाईम आहे फुलपाखरांना बघायचा तो 8 ते 11, कारण त्यावेळेस फुलपाखरे हे आपले पंख सुकवत असतात. त्यामुळे तुम्हाला फोटोग्राफ्स चांगले घेता येतात. तर जर तुम्हाला फुलपाखरांचे फोटोग्राफीसाठी काही टिप्स देतो की त्याचे दोन्ही साईड, अप्पर साईड आणि अंडर साईड, या दोन्ही फोटोग्राफ्स करा. तर त्यामुळं त्याचं आयडेंटिफिकेशन लवकर होईल. तर फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी काही मेथड्स आहे. एक पहिली मेथड आहे जे रँडम मेथड म्हणतो आपण. तुम्ही कॅमेरा घ्या आपलं आणि फिरा कुठे, जिथे फुलपाखरे दिसते त्याचे फोटोग्राफ्स घेत चला. दुसरी मेथड आहे जे तुम्हाला रीतसर सायंटिफिक अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याला तुम्हाला पॉप्युलेशन स्टडी करायचं असेल, अजून काही बिहेवियर स्टडी करायचा असेल तर तुम्हाला एक ट्रान्झॅक्ट मेथड म्हणून आहे. तर जनरली 100 ते 500 मीटरचा एरिया आपण डिमार्क करून घेतो आणि त्याला ट्रान्झॅक्ट बेल्ट्स म्हणतात, बेल्ट काउंट म्हणतो. तर त्या ट्रान्झॅक्टवर रेग्युलर आपण वीकली एकदा जाऊन 5 मीटर दोन्ही साईडनी, 5 मीटर इकडे न 5 मीटर तिकडे जेही फुलपाखरे दिसतात त्याचं आपण नोटिंग करतो. ही एक दुसरी मेथड झाली. तिसरी मेथड आहे 30 मिनिट काउंट मेथड. 30 मिनिट काउंट मेथडमध्ये तुम्हाला टाईम इम्पॉर्टंट आहे, डिस्टन्स इम्पॉर्टंट नाही. तर तुम्ही जिथून सर्वे स्टार्ट करता, जसं ट्रान्झॅक्टमध्ये आपण सुरू करतो तिथून 30 मिनटं चालत जायचं आहे आणि आजूबाजूला जितकेही फुलपाखरं दिसतात ते तुम्हाला नोट करायचे आहे. आणि चौथी मेथड आहे दॅट इज पॉईंट काउंट मेथड. त्याला तुम्हाला एखाद्या हॉटस्पॉट जो बटरफ्लायचा तिथे बसायचा आहे एका ठिकाणी आणि तुम्हाला जेही तुमची नजर जाईल, जितके फुलपाखरं दिसतात ते नोट करायचे. अशा 4 पद्धतीने तुम्ही फुलपाखरांचा अभ्यास करू शकता. फुलपाखरांमध्ये पॉलिफिनॉलिझम एक टर्म आहे दॅट इज सीझनल फॉर्म्स. तुम्हाला फुलपाखराचे सीझन वाईज फॉर्म्स बघायला मिळेल. जसं पावसाळ्यात वेट सीझन फॉर्म आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ड्राय सीझन फॉर्म, असे सीझनल फॉर्म्स पण फुलपाखरांमध्ये नोंदी झालेले आहे. आणि ते सीझनल फॉर्म जे आहे त्याचा विंग्स, फोरविंग आणि हँडविंग मी सांगितलं, त्याच्यावरचे जे मार्किंग्स असतात ते बदलतात. जसं जसं वेट सीझन फॉर्म वेगळा असतो, ड्राय सीझन फॉर्म वेगळा असतो. जसं आता वेट सीझन फॉर्ममध्ये विंग पॅटर्न्सवर कमी डार्क कलरेशन असते आणि ड्राय सीझन फॉर्ममध्ये जास्त असते. फुलपाखरे आपल्या मेटला लोकेट कसं करतात, कारण ते तर कम्युनिकेशन करू शकत नाही आपल्यासारखं बोलून.
तर ते मेल मेट लोकेशनमध्ये ते काय करतात, 3 टॅक्टिक्स वापरतात जनरली. एक त्याला म्हणतात पर्चिंग. एका ठिकाणी बसून ते जे फुलपाखरे फेरोमोन रिलीज करतात. फेरोमोन हे असं सिक्रिशन असते की जर मेल फेरोमोन्स रिलीज करत असेल तर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत फिमेल त्याला फेरोमोन्सला रिसीव करू शकतो किंवा त्याला डिटेक्ट करू शकते आणि त्या फेरोमोनच्या एका केमिकल सबस्टन्सच्या सहाय्याने त्या आपल्या मेल किंवा फिमेलला शोधतात. आणि मेल मेट लोकेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पर्चिंग एका बसून वाट बघतात, जसं मेल एका फिमेलची वाट बघतो. आणि एक पेट्रोलिंग मेथड म्हणजे तो आपल्या पार्टनरला शोधतो, इकडे तिकडे फिरून तो आपल्या पार्टनरला शोधतो. तिसरा आहे एक टॉप मोठ्या झाडांवर सगळे मेल ॲग्रिगेट होऊन बसतात, त्याला लेक ॲग्रिगेशन म्हणतात. आणि फिमेल तिथून गेली की तिच्या मागे उडून जातात. अशा प्रकारे ते आपल्या पार्टनरला शोधतात. मी जवळपास 120 प्रजातीचे लार्वल होस्ट प्लांट आयडेंटिफाय केले आपल्या विदर्भ सेंट्रल इंडियामध्ये. आणि त्याला जवळपास 120 प्रजातींना मी रेअर केलं आहे आपल्या लॅबॉरेटरीमध्ये. त्याचे लार्वे किंवा त्याचे सुरवंट घरी आणून त्याला बॉक्सेसमध्ये रेअर केलेलं आहे आणि त्याला सक्सेसफुली त्याचे रेअरिंग केलेलं आहे. तर आणि आपल्या भागातले सगळे होस्ट प्लांट ऑलरेडी आपण रिपोर्ट केलेले आहे. कोणाला बटरफ्लाय गार्डन किंवा डेव्हलप करायचं असेल तर त्याला मी ते मदत करू शकतो. वयस्क फुलपाखरांमध्ये मेल आणि फिमेल हा डायमॉर्फिक असू शकतो. डायमॉर्फिक म्हणजे मेल वेगळा दिसायला आणि फिमेल वेगळी. आणि काही फुलपाखरे हे काही फुलपाखराची मिमिक्री करतात. जसं प्लेन टायगर एक फुलपाखरू आहे, त्याची मिमिक्री एक डॅनेडेक फ्लाय फिमेल ही मिमिक करते. कारण प्लेन टायगर जो आहे तो रुईच्या झाडावर फीडिंग करतो लार्वल स्टेजेसमध्ये. म्हणून काही टॉक्सिन सबस्टन्सेस त्याच्या बॉडीमध्ये रुईच्या झाडा थ्रू येतात, कारण तो प्लांट जो आहे टॉक्सिक आहे. त्या प्लांटवर फीडिंग केल्यामुळे त्या फुलपाखराला कोणताच बर्ड्स किंवा कोणताच प्रिडेटर खात नाही. तर डॅनेडेक बटरफ्लाय जे आहे ती शेड्यूल 1 स्पेसिस आहे आपल्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये, शेड्यूल 1मध्ये आहे. त्याची फिमेल त्या प्लेन टायगर बटरफ्लायची मिमिक्री करते आणि त्यामुळे त्या बटरफ्लायचं प्रोटेक्शन होते. तर अशा बरेच बटरफ्लाय आहे ज्या मिमिक करतात दुसऱ्या बटरफ्लायचं. जसं फॉर एक्झाम्पल कॉमन मॉर्मन नावाची एक बटरफ्लाय, त्याची फिमेल क्रिम्सन रोज किंवा कॉमन रोज या 2 बटरफ्लायचे मिमिक करतात. फुलपाखरांमध्ये 5 फॅमिलीज प्रामुख्याने आपल्याकडे मिळतात. पहिली फॅमिली पॅपिलिनिडी, त्याला सॉलोटेल म्हणतो. दुसरी फॅमिली आहे पियरिडी, त्याला व्हाईट अँड येलो म्हणून आपण व्हाईट अँड येलोज म्हणतात. तिसरी आहे लायकेनिडी, त्याला छोट्या साईजचे असतात, ब्लूज म्हणतात त्याला. चौथी फॅमिली आहे लिम्फेनिडी, ब्रश फुटेड, ते सगळ्यात जास्त ॲबंडंट आपल्या विदर्भ रिजनमध्ये मिळते. आणि नंतर आहे हिस्पॅरिडी, जे मॉथसारखी दिसतात पण ती बटरफ्लाईज आहे आणि ती खूप फास्ट फ्लायर असतात. त्याला आयडेंटिफिकेशनसाठी खूप त्रास होतो, कारण त्याचं प्रॉपर फोटोग्राफ्स मिळाला नाही तर ते स्पेसिस आयडेंटिफाय होत नाही. आपल्या विदर्भामध्ये जवळपास 175 स्पेसिस रिपोर्ट आहे आणि मला असं वाटतं की अजून काम करण्याची गरज आहे. जर आपण एक्सटेन्सिव्ह सर्वेज केले आणि रिझर्व फॉरेस्टमध्ये बरोबर प्रॉपर वर्क झालं नाही, कारण परमिशन वगैरे इश्यूज असतात, तर एक्सटेन्सिव्ह जर रिसर्च केला तर अजून काही ॲडिशन होण्याचे चान्सेस आहे. तर तुम्हाला जर बटरफ्लायला कन्झर्व करायचं आहे तर तुम्हाला 2 प्रकारचे प्लांट्स तुम्हाला प्लांटेशन करणं गरजेचं आहे. ते म्हणजे त्याचे लार्वल होस्ट प्लांट आणि दुसरे ॲडल्ट नेक्टर प्लांट्स. तर हे दोन्ही प्लांट जर आपण प्रॉपर रित्या जर प्लांटेशन केले तर आपल्याकडे फुलपाखराचा अधिवास वाढेल आणि फुलपाखरांचं संख्या पण वाढेल आणि आपण त्याला कन्झर्वेशन करू शकू. आता आपल्याला त्याच्या इकोलॉजीवर रिसर्च करण्याची खूप गरज आहे, कारण आपण फक्त फोटो काढतो आणि त्याला आयडेंटिफाय करतो आणि त्याचं चेकलिस्टिंग करतो, एवढाच रिसर्च करून चालणार नाही. तर जसं मी तुम्हाला काही सांगितलं की त्याच्या फुलपाखराच्या ॲडल्ट बटरफ्लाय फिडिंगवर, त्याचे नेक्टर प्लांट फिडिंगवर, अजून त्याच्या मेट लोकेशन, त्याचं पॉलिफिनॉलिझम,
अशा आस्पेक्ट्सवर लार्वल होस्ट प्लांट वर अशा इकॉलॉजिकल आस्पेक्ट्सवर अजून काम करण्याची गरज आहे आणि त्यातून आपला बटरफ्लायचं कन्झर्वेशन करू शकतो. मी शॉर्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारे आपल्याकडे फुलपाखरे किती मिळतात, काय मिळतात अशी माहिती दिली आणि थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.